नमस्कार. आत्ता आपण E.H. चेंबरलिन यांचं अल्पाधिकाराचं प्रतिमान थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एडवर्ड हेस्टिंग चेंबरलिन या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी हे प्रतिमान मांडले. या प्रतिमानाद्वारे अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये किंवा ज्या बाजारपेठेमध्ये कमी उत्पादन संस्था, संख्येने कमी उत्पादन संस्था असतात, अशा बाजारपेठेमध्ये त्या उत्पादन संस्थांनी किंवा विक्रेत्यांनी एकमेकांमध्ये असणारं परस्परावलंबित्व समजावून घेऊन जर निर्णय घेतले तर त्या बाजारपेठेची वाटचाल किमतीच्या दृष्टिकोनातून मक्तेदारीकडे होते, अशा प्रकारची मांडणी केली आहे. 1933 साली प्रसिद्ध केलेल्या द थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकाद्वारे चेंबरलिन यांनी पहिल्यांदा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. याच वर्षी प्रसिद्ध केलेल्या जॉन रॉबिन्सन यांनी प्रसिद्ध केलेल्या द थिअरी ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन या पुस्तकाद्वारे जॉन रॉबिन्सन यांनी अपूर्ण स्पर्धेची संकल्पना मांडली होती. त्यामुळे चेंबरलिन आणि रॉबिन्सन यांना अपूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेचे उद्गाते असं मानलं जातं. E.H. चेंबरलिन यांनी आपल्या या द थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकाद्वारे जे प्रतिमान मांडलं आहे, हे प्रतिमान कॉर्नोच्या प्रतिमानासारखं आहे. चेंबरलिन यांचं हे प्रतिमानसुद्धा कॉर्नोप्रमाणेच एक सनातनवादी प्रतिमान आहे. कॉर्नो आणि बर्ट्रांडप्रमाणेच सनातनवादी प्रतिमान आहे. हे चेंबरलिन यांनी मांडलेलं प्रतिमान आणि कॉर्नोचं प्रतिमान याच्यामध्ये खूप साम्य आहे. माझा तुम्हाला सल्ला राहील की हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही कॉर्नोचं प्रतिमान आणि बर्ट्रांडचं प्रतिमान हे 2 व्हिडिओसुद्धा बघून घ्या, की ज्यामुळे तुम्हाला हे प्रतिमान समजायला अधिक मदत होईल. दोघांमधले फरक निश्चितपणे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजून येतील. तर हे चेंबरलिन यांनी हे जे प्रतिमान मांडलं आहे, हे प्रतिमान कॉर्नोच्या प्रतिमानासारखंच आहे. फक्त कॉर्नोमध्ये काय होतं किंवा बर्ट्रांडमध्ये काय होतं, तर उत्पादक किंवा विक्रेते एकमेकांचा विचार करत नाहीत. कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये उत्पादक असं गृहीत धरतो की प्रतिस्पर्धी उत्पादक आपलं उत्पादन पातळी आहे ती ठेवेल आणि मग उरलेल्या बाजारपेठेचा काही भाग पुरवठ्याचा निर्णय हा उत्पादक घेत असतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी उत्पादक रिॲक्ट होणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही, अशा प्रकारचं एक अझम्पशन किंवा अशा प्रकारचं एक गृहीतक कॉर्नोच्या मॉडेलमध्ये आहे. तशाच प्रकारचं गृहीतकसुद्धा बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये आहे. बर्ट्रांडच्या मॉडेलमध्ये सुद्धा उत्पादक हा प्रतिस्पर्धी उत्पादक आपली किंमत पातळी बदलणार नाही असं गृहीत धरतो आणि आपला निर्णय घेतो, आपला किमतीसंदर्भातला निर्णय घेत असतो. त्यामुळे ही दोन्ही मॉडेल्स जी एकमेकांमधलं परस्परावलंबित्व लक्षात न घेता उत्पादक त्या मॉडेल्समध्ये किंवा प्रतिमानामधले उत्पादक आपले निर्णय घेत असल्यामुळे तिथे निश्चित होणाऱ्या किमती या पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणाऱ्या किमती आहेत, अशा प्रकारची मांडणी ती मॉडेल्स करतात. परंतु चेंबरलिन यांचं म्हणणं असं आहे की छोट्या बाजारपेठेमध्ये, ज्या बाजारपेठेमध्ये उत्पादक खूप कमी आहेत, उदाहरणार्थ 2 किंवा 3 किंवा 4, अशा बाजारपेठेमध्ये उत्पादकांना एकमेकांच्या प्रतिक्रियेबद्दल अंदाज असतो. असं होत नाही की समोरचा माणूस काय निर्णय घेईल किंवा समोरचा उत्पादक काय निर्णय घेईल याचा विचार करण्याची गरज या उत्पादकाला वाटणार नाही, असं होणार नाही. मोठी बाजारपेठ असेल, पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असेल किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेची मोठी बाजारपेठ असेल, जिथे 100, 150, 200 उत्पादक आहेत किंवा पूर्ण स्पर्धेची असंख्य उत्पादक असणारी बाजारपेठ असेल, तर त्या बाजारपेठेमध्ये असं होऊ शकतं. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंवा मोठ्या बाजारपेठेमध्ये जिथे भरपूर उत्पादक आहेत, असंख्य उत्पादक आहेत, अशा बाजारपेठेमध्ये एका व्यक्तीनं किंवा एका उत्पादकानं घेतलेल्या निर्णयाचा दुसऱ्या उत्पादकावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी राहते किंवा तेवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाही. तो लक्षात घ्यावा इतक्या मोठ्या प्रमाणात तो परिणाम होणार नाही. परंतु ज्या बाजारपेठेमध्ये खूप कमी उत्पादक आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत, 3, 4, 5 असे उत्पादक आहेत, अशा बाजारपेठेमध्ये एका उत्पादकाच्या निर्णयाचा दुसऱ्या उत्पादकावर निश्चितपणे परिणाम होणारच आणि याचा अंदाज प्रत्येक उत्पादकाला असतोच. जसं बुद्धिबळाच्या खेळामध्ये एक खेळाडू आपण या प्रकारची चाल खेळल्यानंतर समोरचा कुठल्या प्रकारच्या चाली खेळू शकेल याचा एक अंदाज बांधत असतोच, कारण तो अंदाज असतोच प्रत्येकाला आणि त्याबद्दल तो खेळ पुढे जात असतो. इथे पण तसंच आहे. मग या
या बाजारपेठेमध्ये ओलिगोपॉलीच्या बाजारपेठेमध्ये किंवा अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये जिथे संख्येने खूप कमी उत्पादक आहेत, या बाजारपेठेमध्ये प्रत्येक जणाला माहिती असतं की आपण हा निर्णय घेतला तर समोरचा त्याला प्रतिक्रिया म्हणून निश्चितपणे या पद्धतीने निर्णय घेईल, किंवा आपण हा दुसरा निर्णय घेतला तर त्याला प्रतिक्रिया म्हणून समोरचा या प्रकारचा निर्णय घेऊ शकेल. याबद्दलचा एक अंदाज या उत्पादकांना निश्चित असतो, कारण या सगळ्यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यामधून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये परस्परावलंबित्व निर्माण झालेलं असतं. अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये संख्येनं कमी असल्यामुळे एखाद्यानं जरी आपलं उत्पादन वाढवलं तरी वस्तूच्या किमती खाली येण्याची शक्यता, पुरवठा वाढल्यामुळे वस्तूच्या किमती खाली येण्याची शक्यता असते. आणि याचा अंदाज, आणि त्यामुळे इतर जणसुद्धा तशा प्रकारच्या त्या घडून आलेल्या क्रियेला इतर जणसुद्धा कोणती ना कोणती प्रतिक्रिया देणार याचा अंदाज हा आपलं उत्पादन वाढवणारा उत्पादकाला असतो. त्यामुळे अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये उत्पादक एकमेकांच्या मधलं जे परस्परावलंबित्व आहे, म्हणजे आपण निर्णय केला की त्याला प्रतिक्रिया येणार, कोणती ना कोणती प्रतिक्रिया येणार, हे जे परस्परावलंबित्व आहे हे समजून घेऊनच ते कृती करत असतात, असं चेंबरलिन यांचं म्हणणं आहे. कॉर्नोमध्ये ही शक्यता जी आहे ही शक्यता पूर्णपणे बाजूला ठेवलेली आहे किंवा विचारात घेतलेलीच नाही, किंवा बर्ट्रांडने सुद्धा ही शक्यता विचारात घेतलेली नाही आहे. बर्ट्रांड आणि कॉर्नोमधले जे हे आहेत उत्पादक आहेत ते एकमेकांचा विचार न करता ते आहेत त्यांचा निर्णय ते घेतील, अशा प्रकारचा आपला निर्णय आपण घेऊ, अशा प्रकारची कृती किंवा अशा प्रकारचे एक परिस्थिती कॉर्नो आणि बर्ट्रांडमध्ये आहे. परंतु चेंबरलिनच्या मते असं होणं शक्य नाही. त्यामुळे जर एकमेकांमधलं परस्परावलंबित्व या दोघांनी विचारात घेतलं किंवा या उत्पादकाने विचारात घेतलं तर आपोआपच चेंबरलिन यांच्या मते दोघेही एकमेकांचा विचार करून मक्तेदारीची किंमत बाजारपेठेमध्ये आकारतील. त्यासाठी त्यांना कल्युजन करण्याची गरज नाही आहे, त्यासाठी त्यांना संघटन करण्याची गरज नाही आहे, कॉपरेशन करण्याची गरज नाही आहे, सहकार्य करण्याची गरज नाही आहे. फक्त एकमेकांमधलं अवलंबित्व विचारात घेतलं तरीसुद्धा त्यातून ते मक्तेदारीच्या किमतीपर्यंत पोहोचतील आणि बाजारपेठेमध्ये मक्तेदारीची किंमत आकारून ते दोघंही आपला नफा वाढवतील. अशा प्रकारची मांडणी चेंबरलिन करतात. चेंबरलिन यांचं हे मॉडेल आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेणार आहोत. परंतु चेंबरलिन यांनी मांडलेली किंवा विचारात घेतलेली गृहीतकं जी आहेत ती कॉर्नोप्रमाणेच आहेत, कॉर्नोसारखीच आहेत. उदाहरणार्थ चेंबरलिन यांनी आपलं प्रतिमान 2 उत्पादकांच्या सहाय्याने मांडलं आहे, म्हणजे पुन्हा ते द्वयाधिकाराचं प्रतिमान आहे, ड्युओपॉली मॉडेल आहे बेसिक, परंतु ते ओलिगोपॉलीमध्ये एक्सटेंड करता येतं, अल्पाधिकारामध्ये ते रूपांतरित केलं जाऊ शकतं. तर त्यामुळे कॉर्नोप्रमाणेच ही गृहीतक आहेत. एक म्हणजे 2 विक्रेते, दुसरं म्हणजे उत्पादन खर्च 0 आहे, त्यामुळे सीमांत उत्पादन खर्चसुद्धा 0 आहे. यासारखी जी गृहीतकं दोन्ही उत्पादक एकमेकांशी सहकार्याचा करार करत नाहीत. दोन्ही उत्पादक एकमेकांमधलं मात्र यापेक्षा वेगळं फक्त इथे चेंबरलिनचं मॉडेल जे आहे की चेंबरलिनचं प्रतिमान जे आहे ते कॉर्नोपेक्षा वेगळं फक्त याच मुद्द्यावर होतं. कोणत्या? एकमेकांमधलं परस्परावलंबित्व लक्षात घेणं. कॉर्नोच्या मॉडेलमध्ये हा भाग नाही आहे, कॉर्नोनं हा विचार केलेला नाही आहे. इथे चेंबरलिननं मात्र हा एक फक्त एवढाच वेगळा विचार केला आहे. बाकी सगळी गृहीतकं कॉर्नोप्रमाणेच आहेत. त्यामुळे कॉर्नोच्या मॉडेलमध्ये हे एकच फक्त ॲडिशन होते आणि तिथेच हे मॉडेल वेगळं होतं कॉर्नोपेक्षा, की दोन्ही अ आणि ब हे दोन्ही उत्पादक जे आहेत ते दोन्ही उत्पादक एकमेकांमधलं परस्परावलंबित्व विचारात घेऊनच आपले निर्णय घेतात. म्हणजेच काय, तर दोन्ही उत्पादक आपले निर्णय घेत असताना त्यांना माहीत असतं की समोरचा कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देईल, त्याचा त्यांना अंदाज असतो आणि तो अंदाज विचारात घेऊनच आपला ते निर्णय घेत असतात. त्यामुळे टोकाचा निर्णय कुणीही घेत नाही. एकमेकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज असल्यामुळे कुणीही टोकाला जाऊन विचित्र अशा स्वरूपाचा ॲब्सर्ड निर्णय इथे घेत नाही. यांची ही सगळी गृहीतकं कायम ठेवून, कॉर्नोची ही सगळी गृहीतकं कायम ठेवून आपण आकृतीच्या सहाय्यानं चेंबरलिन यांचं प्रतिमान थोडक्यात समजावून घेऊया. इथे उभ्या अक्षावर आपण किंमत आणि आडव्या अक्षावर आपण उत्पादन विचारात घेतलं आहे. डी डी हा मागणी वक्र आहे बाजारपेठेचा. बाजारपेठेमध्ये 2च उत्पादक आहेत. हा डी डी हा मागणी वक्र असताना एम आर हा सीमांत प्राप्तिवक्र आहे या बाजारपेठेचा, आणि या सीमांत प्राप्तिवक्र हा ओ डी अक्षाला क्यू बिंदूमध्ये छेदतो आहे. आता इथे कॉर्नो मॉडेलप्रमाणेच इथे उत्पादन खर्च 0 गृहीत धरला आहे.
त्यामुळे सीमांत खर्चसुद्धा शून्यच आहे. त्यामुळे क्यू बिंदूपाशी सीमांत खर्च शून्य आहे, त्याचबरोबर सीमांत प्राप्ती पण शून्य आहे. कारण या क्यू बिंदूपासून डाव्या बाजूकडे आपण बघितलं उभ्या अक्षावर किमतीच्या, तर ती शून्य दिसते. त्यामुळे सीमांत प्राप्ती पण शून्य आहे. त्यामुळे क्यू हा बिंदू MR=MC दर्शवणारा बिंदू आहे आणि थोडक्यात संतुलनाचा बिंदू आहे. MR=MC म्हणजेच सीमांत प्राप्ती मार्जिनल रेव्हेन्यू बरोबर MC म्हणजेच मार्जिनल कॉस्ट सीमांत खर्च. हा क्यू बिंदू जो आहे तो सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च दर्शवणारा बिंदू आहे आणि त्यामुळे हा उत्पादन संस्थेच्या संतुलनाचा बिंदू आहे. आता ए ही किंवा पहिली एक उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करते. समजा तिचं नाव ए आहे. ए ही उत्पादन संस्था बाजारपेठेमध्ये प्रवेश करते आणि तिचा जो मार्जिनल रेव्हेन्यू वक्र आहे की जो बाजारपेठेमधल्या मागणी वक्रांना निश्चित झालेला आहे. ओके, हा मार्जिनल रेव्हेन्यू वक्र मार्जिनल कॉस्टला क्यू या बिंदूमध्ये छेदतो आहे, कारण मार्जिनल कॉस्ट शून्य आहे आणि MR पण शून्यच आहे आणि त्यामुळे ती संस्था या बिंदूपाशी संतुलित होते. त्यामुळे या क्यू बिंदूपासून आपण जर मागणी वक्राच्या दिशेने गेलं तर आपल्याला ई हा बिंदू मिळतो आणि या ई बिंदूपासून जर आपण उभ्या अक्षाकडं किंमत अक्षाकडे गेलं, किमतीच्या अक्षाकडे गेलं तर आपल्याला पी हा एक बिंदू मिळतो की जो किमतीचा बिंदू आहे. म्हणजे हा जो पहिला उत्पादक या बाजारपेठेमध्ये आहे, एकमेव उत्पादक, तो बाजारपेठेमध्ये पी ही किंमत आकारतो आहे आणि OQ इतकं उत्पादन करून बाजारपेठेला पुरवतो आहे. तो ई या बिंदूमध्ये संतुलित आहे. आता इथं प्रश्न असा पडेल की तो QD इतकी बाजारपेठ का सोडून देतो आहे, फक्त OQ इतकी बाजारपेठच का घेतो आहे? याचं कारण असं आहे की कॉर्नोच्या प्रतिमानामध्ये सुद्धा आपण हे बघितलं तर उत्पादक हे नेहमी आपली किंमत उच्च कशी राहील आणि त्यातून आपला नफा कसा वाढेल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे बाजारपेठेमध्ये जर त्यांना संपूर्ण जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा करायचा म्हटला तर वस्तूची किंमत शून्य होईल आणि त्याचा नफा शून्य होईल किंवा खूप कमी होईल. ते त्याला नको आहे आणि त्यामुळे तो बाजारपेठ निम्मी तशीच ठेवून देतो आहे आणि निम्म्या बाजारपेठेला वस्तूचं आपलं निम्म्या बाजारपेठे इतकं आपलं उत्पादन करतो आहे आणि बाजारपेठेला पुरवतो आहे. त्यामुळे इथे आता OQ=QD आहे, हे लक्षात घ्या. OQ आणि QD हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. क्यू बिंदूपाशी दोन जे भाग होत आहेत QDचे ते समान आहेत. OQ=QD आणि या संतुलनाद्वारे हा जो उत्पादक आहे या उत्पादकाला OQEP हा जो चौकोन आहे OQEP या चौकोना इतका त्याला नफा होतो आहे. ओके, आता हा उत्पादक बाजारपेठेमध्ये QD इतके नग पुरवतो आहे. त्यानंतर दुसरा B हा एक उत्पादक आहे की जो बाजारपेठेमध्ये प्रवेश करतो आहे. आता B हा उत्पादक बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असताना त्याच्यासाठी जो मागणी वक्र शिल्लक राहतो आहे, जो मागणी वक्राचा भाग तो QD इतका आहे की म्हणजे वक्राचा भाग ED इतका आहे आणि बाजारपेठेचा भाग उत्पादनाच्या बाजारपेठेचा भाग फक्त QD इतकाच आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आता त्रिकोण EQD एवढाच त्रिकोणाचा भाग हा विश्लेषणाचा भाग आहे. या नवीन येणाऱ्या उत्पादकासाठी त्रिकोण EQD हाच विश्लेषणासाठीचा आकृतीचा भाग शिल्लक राहतो, कारण ED हा एवढाच मागणी वक्र त्याच्याकडे राहतो आणि QD एवढीच तो बाजारपेठेला पुरवठा करू शकतो. का? कारण OD हा पुरवठा ऑलरेडी पहिल्या उत्पादकाकडून होतो आहे. त्यामुळे QD हा शिल्लक जो आहे तेवढाच पुरवठा फक्त हा करू शकणार आहे. त्यामुळे आता EQ हा जो आहे तो हा उभा अक्ष आहे, Y अक्ष आहे, किमतीचा अक्ष आहे आणि QD हा पुरवठ्याचा अक्ष आहे, मागणी आणि पुरवठ्याचा अक्ष आहे. तर या ई बिंदूपासून त्याला उपलब्ध असणारा जो सीमांत प्राप्ती वक्र आहे तो MR1 आहे आणि तो Q1 या बिंदूमध्ये छेदतो आहे. आता इथं QQ1 आणि Q1D हे दोन्ही रेषाखंड छोटे छोटे रेषाखंड सारखे आहेत. QQ1=Q1D. ओके, ही समानता आहे. आता या बिंदूपाशी ह्या MR पुन्हा एकदा Q बिंदूपाशी MR=MC होते दुसऱ्या उत्पादकाच्या बाबतीत. हे सीमांत प्राप्तीवर सीमांत खर्च ही संतुलनाची अट पूर्णपणे साध्य होते आणि त्यामुळे Q बिंदूपाशी निर्धारित होणारी जी पातळी आहे पुरवठ्याची तेवढा पुरवठा हा उत्पादक करतो आहे. या Q1 बिंदूपासून आपण वर गेलं तर आपल्याला E1 हा संतुलनाचा बिंदू मिळतो मागणी वक्रावरचा आणि OP1 ही किंमत मिळते. त्यामुळे हा उत्पादक आता OP1 ही किंमत आकारतो आहे आणि QQ1 एवढा पुरवठा बाजारपेठेमध्ये करतो आहे. आता Q1D हा पुरवठा
बाजारपेठेला कुणीही करत नाही, तो रिकामाच आहे, शिल्लकच आहे. त्यामुळे Q1 एवढाच पुरवठा हा दुसरा उत्पादक बाजारपेठेला करतो आहे, किंमत आकारतो आहे OP1. त्यामुळे या दुसऱ्या उत्पादकाला जो नफा होतो आहे तो नफा GQQ1E1 या छोट्या चौकोना इतका होतो आहे. चौकोन GQQ1E1 नीट समजावून घ्या. चौकोन GQQ1E1 या चौकोना इतका नफा या दुसऱ्या उत्पादकाला होतो आहे आणि त्याने किंमत आकारली P1. आता ही किंमत P1 आकारल्यानंतर तो ज्यावेळेला P1 ही किंमत आकारतो आहे, त्याची संतुलनाची ती किंमत आहे, अशा वेळेला जो पहिला उत्पादक आहे तो ही किंमत कमी असताना तो शांत बसणार नाही, तो सुद्धा आपली किंमत किंवा कमी करेल आणि तो सुद्धा आपली जी एकंदरीत त्याचा जो निर्णय आहे तो निर्णय बदलण्यासाठी तो आता विचार करेल. इथं आता दोघंही एकमेकांच्या परस्परावलंबित्वाचा विचार करतायत. त्यामुळे Q1 दुसऱ्या उत्पादकाने येताना हा विचार केलाच होता की आपण ज्यावेळेला हा निर्णय घेऊ किंमत करण्याचा, कमी करण्याचा, त्यावेळेला सुद्धा किंवा पहिला उत्पादक जो आहे तो सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून आपला निर्णय नक्की बदलेल, कारण त्याला बदलावा लागेल. इथे आता P1 ही कमी किंमत असल्यामुळे या दुसऱ्या पहिल्या उत्पादकाला सुद्धा जी सामोरी जावी लागणारी किंमत आहे त्याला सुद्धा P1 याच किमतीला सामोरं जावं लागेल. त्याला आता कोणी OP ही किंमत देणार नाही, उच्च किंमत देणार नाही. मग अशा वेळेला तो काय करतो, अशा वेळेला तो त्याचं जे उत्पादन आहे OQ हे उत्पादन आहे पहिलं, त्याच्या निम्मच उत्पादन करण्याचा तो निर्णय घेतो. म्हणजे आता OQT एवढं उत्पादन करण्याचा तो निर्णय घेतो. PE रेषा ज्या MR वक्राला ज्या बिंदूमध्ये छेदते F या बिंदूमधून जर आपण खाली एक लंब रेषा टाकली तर आपल्याला आडव्या अक्षाला Q2 या बिंदूमध्ये ती रेषा छेदताना दिसते. या Q2 बिंदूपाशी जे उत्पादन पातळी निश्चित होते तेवढीच उत्पादन पातळी तो आता बाजारपेठेमध्ये पुरवण्याचा निर्णय घेतो. पूर्वी तो OQ एवढं उत्पादन पुरवत होता, आता तो OQ2 पूर्वीपेक्षा निम्म एवढंच उत्पादन बाजारपेठेला पुरवतो आहे आणि त्यामुळे किंमत मात्र कायम राहते. आता ही किंमत कायम एवढं उत्पादन केल्यामुळं आता होतं काय बघा, OQ2 हा रेषाखंड, Q2Q हा रेषाखंड, QQ1 हा रेषाखंड आणि Q1OD हा रेषाखंड, हे चारही रेषाखंड सारखे तयार होतात. OQ2 इक्वल टू, नीट लक्षात घ्या, आडव्या अक्षाकडे बघा, OQ2 बरोबर Q2Q बरोबर QQ1 बरोबर Q1D. हे चारही ह्या पूर्ण OD या रेषाखंडाचे म्हणजेच पुरवठ्याचे 4 समान भाग होतात. ओके, म्हणजे प्रत्येक भाग हा पाव भाग आहे, 1/4 एक चतुर्थांश भाग आहे. आता OQ1 एवढा पुरवठा पहिला उत्पादक करतोय आणि QQ1 एवढा पुरवठा दुसरा उत्पादक करतोय. मात्र Q2Q आणि QQ1 हे दोन्ही सारखे असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की OQ2 प्लस Q2Q आणि OQ2 प्लस QQ1 हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की संपूर्ण बाजारपेठेला निम्म, 1/2 एक द्वितीयांश एवढाच पुरवठा होतो आहे. त्यामुळे OQ हा पहिल्या पुरवठा, पहिल्या उत्पादकाचा पुरवठा आणि QQ1 की जो Q2Q इतका आहे, की जो Q2Q इतका आहे, हा इथे पहिल्या उत्पादकाचा पुरवठा आणि हा जो QQ1 हा पुरवठा आहे तो पुन्हा Q2Q इतका आहे आणि त्यामुळे एकूण बाजारपेठेला जो पुरवठा होतो आहे तो OQ इतकाच होतो आहे. सुरुवातीला जेव्हा या उत्पादकानं पहिल्या उत्पादकात जो पुरवठा करतो तेवढाच आता दोघे मिळून पुरवठा करतात आणि QD हा जो भाग आहे तो बाजारपेठेचा भाग शिल्लकच राहतो आहे. त्यामुळे दोघांनाही फायदा होतो आहे. दोघांना फायदा काय होतो आहे, किंमत पहिल्या उत्पादकाला किंमत जी पहिली किंमत आहे तीच किंमत मिळते. दुसऱ्या उत्पादकाला किंमत आता वाढवून मिळाली आहे, त्याला आपल्या उत्पादनामध्ये कुठेही बदल न करता तेवढंच उत्पादन करायचं आहे. त्याच उत्पादनासाठी त्याला किंमत मात्र OP1च्या ऐवजी OP इतकी वाढवून मिळाली, त्यामुळे त्याचा नफा वाढतो आहे आणि त्यामुळे दोघंही मिळून आता OQ इतकंच उत्पादन करत आहेत. म्हणजे बाजारपेठेच्या निम्मच इतकं उत्पादन करत आहेत आणि निम्मी बाजारपेठ शिल्लक ठेवतात किंवा शिल्लक राहते आणि त्यामुळे दोघांनाही आता नफा एकसारखा नफा, म्हणजे पहिल्या उत्पादकाला चौकोन POQF आणि दुसऱ्या उत्पादकाला चौकोन FQ2QE
पहिल्या उत्पादकाला POQ2F आणि दुसऱ्या उत्पादकाला FQ2QE एवढा नफा दोघांना उपलब्ध होतो आहे. आणि ही चेंबरलिन यांच्या मते ही जी OP किंमत आहे ही मक्तेदारीची किंमत आहे. ज्यावेळेला सुरुवातीला उत्पादक आला त्यावेळेला तो एकटा होता आणि त्यांना आकारली ही किंमत, ही एकट्याची किंमत म्हणजे एकटा बाजारपेठेमध्ये असतानाची किंमत म्हणजेच मक्तेदारीची किंमत आहे. आणि त्यामुळे इथे आता दोघेही उत्पादक आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ही संतुलनाची स्थिती आहे. दुसऱ्या उत्पादकाला किंमत वाढून मिळेल, त्याचा नफा वाढला आहे, त्यामुळे तो प्रयत्न करणार नाही. आणि पहिल्या उत्पादकाला नवीन किमतीपाशी यावं लागलं असतं, ते येणं त्याचं टळलं आहे आणि त्यामुळे त्याचाही नफा बऱ्यापैकी अबाधित आहे. जरी त्याची बाजारपेठ निम्मी झाली असली तरी नफा आणखीन खाली येणं टळलं आहे आणि त्यामुळे नफा त्याचा अबाधित राहिला आहे. त्यामुळे चेंबरलिन यांच्या मते इथे मक्तेदारीची किंमत प्राप्त झाली किंवा मक्तेदारीची किंमत इथं प्रस्थापित झाली. आणि ती का प्रस्थापित झाली? तर दोन्ही उत्पादकांनी एकमेकांमधलं परस्परावलंबित्व लक्षात घेतल्यामुळं. चेंबरलिनच्या या प्रतिमानाची एक सगळ्यात मोठी मर्यादा अशी आहे की या प्रतिमानामध्ये नवीन एंट्रीला कुठेही वाव नाही आहे. बाजारपेठ ही जी QD ही बाजारपेठ शिल्लक राहते, त्या बाजारपेठेच्या आकर्षणाने एखादा नवीन उत्पादक बाजारपेठेमध्ये यायचं म्हटलं तर त्या नवीन उत्पादकाला इथे प्रवेश नाही आहे. त्या अर्थाने हे बंदिस्त प्रतिमान आहे, दोघांपुरतंच बंदिस्त प्रतिमान आहे. ही या प्रतिमानाची एक सगळ्यात मोठी मर्यादा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की चेंबरलिनचं हे प्रतिमान हे कुर्नोपेक्षा फार वेगळं नाही आहे, कुर्नोसारखंच आहे. फक्त फरक एवढाच होतो की इथे कुर्नोमध्ये पूर्ण स्पर्धेची किंमत प्रस्थापित होते आणि इथे मक्तेदारीची किंमत प्रस्थापित होते. त्यामुळे इथे आणि हे प्रतिमान चेंबरलिनचं प्रतिमान जे आहे ते कुर्नोच्या बाबतीत फक्त एकमेकांमधलं परस्परावलंबित्व ओळखणं या मुद्द्यावर वेगळं होताना दिसतंय. यावरून तुम्हाला हे प्रतिमान समजायला नक्कीच मदत झाली असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया कळवू शकलात तर मी आपला नक्कीच आभारी राहीन. धन्यवाद.